आज आपण इथं मस्त अशी बटाटा शाबू चकली बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1.25 किलो शाबूचा तांदूळ घेतला आहे, ते रात्रभर भिजत घातलेला आहे। त्यासाठी मी 1.25 किलोला मी 2.5 किलो बटाटे घेतले आहेत। आणि शाबू रात्रभर पाण्यातच भिजत घालायचा, म्हणजे छान आपला फुगतो शाबू। थोडं अर्धा कांड वर पाणी घ्यायचं शाबू भिजय घालताना, लई पण गाळ नाही करायचा। त्यासाठी मी आता आपलं वाफळून शाबू घ्यायचा आहे। इथं मी आता 1.5 तांब्याना पाणी ओतून घेतलेलं आहे शाबूसाठी। आता पाणी आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला त्यात शाबू टाकून घ्यायचा आहे। आता इथं मी शाबू फोडून घेतला सगळा हाताने, छानपैकी एकदम मऊसूत झाला आहे। आता बघू शकता इथं मस्त। आता आपल्या शाबू रात्रभर भिजत घालायचा असा घेतात। थोडंसं पाणी जास्त ठेवलं तरी चालेल, तर लई पण चिकट नाही होऊन द्यायचं। आता हे आपण थोडंसं पाणी गरम झालं की त्यातनं शाबू टाकून घ्यायचा आपल्याला आणि छान असा वाफळून घ्यायचा। मस्त आपली चकली छान अशी खुसखुशीत आणि खमंग पण होती आणि शाबू चकली फुगते पण चांगली। त्यामुळं शाबू थोडासा वाफळून घ्यायचा मस्त। तोपर्यंत इथं मी 2.5 किलो बटाटे त्याला घेतलेत, बरोबर प्रमाण होतं। 1.25 किलो 2.5 किलो घातलेला बटाटा मग एकदम मापात होऊन जातो। आणि चांगला आता आपल्याला हे हलवत राहायचं चांगलं 10-15 मिनटं। शाबू चांगली वाफ काढून द्यायची, चांगला फुगतो पण शाबू, त्यामुळे सारखं हलवत राहायचं। खाली डागू पण शकतो, त्यामुळे सारखं हलवत राहायचं। मस्त होती उपवासाची बटाट्याची चकली। इथं मी आता बटाटे सोलून घेते तोपर्यंत शाबू वाफलूच तर। मस्त अशी खिसणीने खिसून घ्यायचा, आखा टाकायचा नाही बटाटा, नाहीतर असं मग चकली व्यवस्थित येत पण नाही आणि अशी तुटती चकली। त्यामुळे खिसून घेतल्यामुळे एक जीव पण होतो आणि मस्त आपली चकली पण गोल गसगशीत होते। इथं मी आता बटाटे सगळे उकडून घेते, ते सोलून घेते सगळे बटाटे मी। मस्त शिजलाय बटाटा आपला एकदम असा, जास्त थोडासा शिजून घ्यायचा जास्त, म्हणजे पटपट खिसायला पण सोपा जातो आपल्याला। इथं बघू शकता मी आता सगळे बटाटे सोलून घेतले। तर आता ह्याला आपण मस्त खिसून घ्यायचं। तोपर्यंत शाबू बघा आपला मस्त असा फुगून वर पण आलाय, बघू शकता मस्त वाफालाय शाबू एकदम असा। तर जे आपण शाबूची कसं आपण खीर करतो त्या टाईपच करायची, फक्त खीर थोडीशी पातळ असते आणि ही थोडंसं घट्ट करून घ्यायचं। तर बघू शकता जसं थंड होईना शाबू तसा एकदम गार झालं की नंतर मग आटरून येतो, त्यामुळे असंच करून घ्यायचं। मस्त फुगलाय आता आपला शाबू वाफलाय। तोपर्यंत आपण इकडे बटाटे खिसून घेऊ आता, आणि खिसणी थोडीशी मोठीच घ्यायची, लई बारकी घ्यायची नाही। छान खिसून घ्यायचं आता। बटाटा शिजल्यामुळे पटपट खिसला पण जातो आपला बटाटा, बघू शकता। इथे एकदम असा गाळ झाला आहे बटाट्याचा। इथं बघू शकता मस्त असा खिस्सा आपला बटाट्याचा पडलेला आहे। एकदम असा गाळ केल्यामुळे बटाटा आपला पटपट खिसला जातो, गुठळ्या होत नाहीत, काय होत नाही, एकदम छान होतात चकली। त्यामुळं अशी प्रोसिजर करायची कधी पण। डायरेक्ट आपण काय करतो कुस्करून टाकतो, त्यामुळे गाठी पण बटाट्याच्या राहतात आणि व्यवस्थित चकली येत नाही। त्यामुळे बटाटा कधी पण असा खिसूनच घ्यायचा। आता मी सगळं बटाटा खिसून घेते। इथं माझा बटाटा सगळा आता खिसून झालाय, बघू शकता इथं। आता आपण ह्याच्यात ॲड करू। आता इथं मी खाली एका पाटीत टाकून घेतलाय सगळा शाबू, म्हणजे आपल्याला मिक्स करायला पण येतं चांगलं। आता ह्यासाठी आपण कोणी लाल तिखट टाकतो आणि कोणी मिरची पण टाकू शकता, हिरवी मिरची। तर मी हिरवी मिरची घेतली, तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता। इथं मिरची टाकली, आता मिरची बटाटा आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं।
साधी सोपी रेसिपी, काय अशी अवघड पण नाही आहे. आता मस्त इथं एकजीव करून घेऊ. पोळते जास्त गरम असल्यामुळं गरम गरम मी करते. हाताला पोळायला लागलेले. आता मी हे उलटणे हलवून घेते. मस्त झालाय शाबू, एकदम किती फुगलेला आहे. मस्त एकजीव करून घ्यायचा असा. एकदम असं आपण कसं पीठ मळतो तसं घट्ट मळून घ्यायचं, एकजीव करून. बघू शकता इथं आता मस्त एकजीव झाला, बघू शकता आता. आणि एकदम मापात प्रमाण झाले. 2.5 किलोच घ्यायचा बटाटा, लय पण नाही घ्यायचा. लय बटाटा घेतला मग चकली पण आपली लाल होती. मग असं बटाटा असल्यामुळं चकली पण कसं तळली तर अशी लालसर होते, त्यामुळं बटाटा शाबू प्रमाणातच घ्यायचं. आता मी टेरेसवर आले. इथं आता मस्त एकदम कडकडीत उन्हात त्याला चकली आपल्याला घालायची. 2 दिवस छान अशी वाळून घ्यायची कडकडीत. बघू शकता अजिबात तुटत नाही किसल्यामुळं. बघा छानपैकी आता मस्त बघत राहा.